All are welcome in National Children's Science Congress NCSC 2026-27 in Teachers Training Program. This program is organized by Ministry of Science and Technology Government of India in Maharashtra. Our district is South Mumbai. Our theme is Science and Innovation for Sustainable Development, and today my topic is Extended Abstract, Guidance and Inspiration by Mr. B.B. Jadhav, President and Chief Coordinator, NCSC Mumbai Division. This program is hosted by DS High School Science, and I am Neha Todkari, presenting Extended Abstract. तर आपण विस्तृत सारांशाबद्दल आज चर्चा करूया. एक्सटेंडेड ॲब्स्ट्रॅक्ट विषयी अधिक माहिती घेण्यापूर्वी आपण समजून घेऊया NCSC प्रक्रियेचे विविध टप्पे. बालवैज्ञानिकांच्या संशोधनाला राष्ट्रीय पातळीवर ओळख मिळवून देणारा हा प्रेरणादायी प्रवास कसा असतो ते पाहूया. गुणवत्तेनुसार तुमचा प्रकल्प टप्प्याटप्प्याने राष्ट्रीय स्तरापर्यंत पोहोचू शकतो ते टप्पे आपण पाहूया. यातील पहिला टप्पा आहे डिस्ट्रिक्ट लेवल, जिल्हा पातळी. प्रकल्पांची संख्या जास्त असल्यास या स्तरावर पहिली चाळणी कसोटी घेतली जाते, म्हणजे फिल्टर टेस्ट. एक्सटेंडेड ॲब्स्ट्रॅक्ट इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर फिल्टर टेस्ट. यानंतर येतो विभागीय स्तर किंवा पूर्व राज्य स्तर, प्री स्टेट लेवल. जिल्हा स्तरावरून निवडलेल्या प्रकल्पांच्या अहवाल पुस्तिका इथे पाठवल्या जातात. That means your project report is evaluated at this stage. यानंतर येतो तिसरा टप्पा राज्य पातळी, स्टेट लेवल. विभागीय पातळीवरून निवडलेले उत्कृष्ट प्रकल्प राज्य स्तरावर सहभागी होतात. Here student present their project. सगळ्यात शेवटचा टप्पा नॅशनल लेवल, राष्ट्रीय पातळी. देशभरातून सुमारे 700 प्रकल्प निवडले जातात, ज्यातून 15 सर्वोत्कृष्ट ठरतात. 15 projects get selected from 700 projects at this level. असा हा जिल्हा स्तर ते राष्ट्रीय स्तरापर्यंतचा प्रवास, ज्यामध्ये प्रकल्प विद्यार्थ्याला उद्याचा यशस्वी संशोधक शास्त्रज्ञ घडवण्याची एक संधी आहे. उद्दिष्टे, लर्निंग ऑब्जेक्टिव्स पुढील प्रमाणे. विस्तृत सारांशाचे महत्त्व आणि उद्देश समजून घेणे, दॅट इज पर्पज अँड इम्पॉर्टन्स ऑफ एक्सटेंडेड ॲब्स्ट्रॅक्ट. विस्तृत सारांशाची योग्य रचना व आवश्यक घटक ओळखणे, इसेन्शियल कॉम्पोनंट्स अँड करेक्ट स्ट्रक्चर ऑफ ॲब्स्ट्रॅक्ट. सैद्धांतिक माहिती आणि संशोधना आधारित विस्तृत सारांश यातला फरक समजून घेणे. That means we can differentiate between a theoretical summary and research-based extended abstract. स्पष्ट, नेमका व प्रभावी विस्तृत सारांश लिहिण्याची तत्वे आत्मसात करणे. That is, apply the guidelines for writing a clear, concise and meaningful extended abstract. प्रयोग, सर्वेक्षण, निरीक्षणे आणि माहिती संकलनाच्या आधारे विस्तृत सारांश तयार करणे. How to prepare an extended abstract based on observations, experiments, surveys and collected data. विस्तृत सारांश तयार करताना आणि अपलोड करताना कोणत्या चुका होतात आणि त्या कशा टाळाव्यात. Avoid common mistakes while preparing and uploading the extended abstract. How to prepare a quality extended abstract as per NCSC guidelines. NCSCच्या मार्गदर्शक सूचनानुसार आपण विस्तृत सारांश कसा तयार करायचा याविषयी आपल्याला माहिती मिळेल. निर्धारित निकषानुसार विस्तृत सारांशाचे मूल्यमापन करणे, दॅट इज टू इव्हॅल्युएट अवर एक्सटेंडेड ॲब्स्ट्रॅक्ट युझिंग द प्रिस्क्राइब क्रायटेरिया. प्रकल्पाच्या विस्तृत सारांशाचे महत्त्व, दॅट इज इम्पॉर्टन्स ऑफ द एक्सटेंडेड ॲब्स्ट्रॅक्ट. सारांश हा प्रकल्पाचा आरसा आहे. इट इज द रिफ्लेक्शन ऑफ अवर प्रोजेक्ट. सारांशावरून एका नजरेत प्रकल्पाचा संपूर्ण आकृतिबंध कळायला हवा.
So at a glance, the abstract should show the complete outline of the project. लक्षात ठेवा, प्रकल्पाच्या विस्तृत सारांशावरून प्रकल्पाची पुढील फेरीसाठी निवड होणार आहे. So well written extended abstract helps the project to get selected for the next level. याचा अर्थ ही पहिली चाळणी कसोटी आहे आणि त्या दृष्टीने प्रकल्पाचा सारांश अत्यंत महत्त्वाचा आहे. Because this is the first screening test, the summary is extremely important. विस्तृत सारांशामध्ये प्रकल्पाचे जवळपास सर्व मुद्दे थोडक्यात येणे आवश्यक आहे. The extended abstract must include almost all key points of the project in brief. विषयातील सखोल समज, विचारांची स्पष्टता आणि तुमचा आत्मविश्वास उत्तम सारांशामध्ये दिसून येतो. So in your extended abstract, your understanding of the topic, clarity of the thoughts and your confidence is reflected. That means in extended abstract it should be brief, clear, precise, attractive and informative. आता पाहूया आपल्या विस्तृत सारांशामधील महत्त्वाचे मुद्दे, की पॉइंट्स इन एक्सटेंडेड ॲब्स्ट्रॅक्ट. आपल्या सारांशाच्या शीर्षक स्थानी सर्वप्रथम आपल्या शाळेचे नाव, त्याखाली प्रकल्पाचं नाव, युअर नेम ऑफ द स्कूल, बिलो दॅट प्रोजेक्ट टायटल. त्यानंतर तुम्ही जो उपविषय निवडलाय, सब टॉपिक, तो लिहिणं गरजेचं आहे. त्याखाली विद्यार्थ्यांची माहिती, जे ज्या विद्यार्थ्यांनी पार्टिसिपेट केलेलं आहे त्यांचं नाव, त्यांचा वर्ग. त्याखाली गाईड टीचरचं नाव आणि मोबाईल नंबर. स्टुडंट इन्फॉर्मेशन and name of the guide teacher should be mentioned at the top of the abstract. आपल्या सारांशाची सुरुवात प्रस्तावनेने होईल. We will start our abstract with introduction. प्रस्तावनेमध्ये तुम्ही कोणती समस्या निवडली, तिची पार्श्वभूमी काय आहे, याविषयी आपण माहिती देणं गरजेचं आहे. In your abstract, you should mention what is the problem and what is the background of the problem that you should mention. त्यानंतरचा मुद्दा आहे प्रकल्पाची गरज, need of the project. What is the importance of your problem? What are the effects of your problem and why it is needed for society and environment? जी समस्या तुम्ही निवडली तिचा परिणाम काय होतोय, त्यामुळे कोणतं नुकसान होतंय आणि तुमचा प्रकल्प का गरजेचा आहे, त्याने पर्यावरण आणि समाजाला काय फायदा होणार आहे, हे तुम्ही इथे सांगणं गरजेचं आहे. त्यानंतर ऑब्जेक्टिव्स ऑफ युअर प्रोजेक्ट. तुमच्या प्रोजेक्टची प्रमुख उद्दिष्ट काय आहेत, त्यापैकी काही रिसर्च ऑब्जेक्टिव्स असतील, काही ऑब्जेक्टिव्स समाज आणि पर्यावरणासाठी असतील, फॉर सोसायटी अँड एन्व्हायरमेंट, अँड काही लॉंग टर्म ऑब्जेक्टिव्स, दीर्घकालीन उद्दिष्ट असतील. अशी 3 ते 4 उद्दिष्ट आपण इथे मेन्शन करणं आवश्यक आहे. त्यानंतर सब टॉपिक, जो उपविषय आहे तो तुमच्या प्रोजेक्टशी कसा निगडित आहे, that you should mention the connection of your project with subtopic. Then very important is methodology, कार्यपद्धती. तुम्ही जो प्रोजेक्ट प्रकल्प निवडलाय त्यासाठी तुम्ही काय प्लॅनिंग केलंय, तुम्ही तो कोणत्या पद्धतीने करणार आहात, कोणतं साहित्य आवश्यक आहे, तुम्ही त्याच्यासाठी डेटा कसा गोळा केला, how you planning your project, what are the materials you required, how you collected the data, that must be mentioned in the methodology. Then again important, project implementation, प्रकल्प अंमलबजावणी. प्रकल्प तुम्ही ऍक्च्युअली कसा केला तो स्टेप बाय स्टेप तुम्ही सांगायचा आहे. how you conducted your project, that you should mention step by step. how you conducted the experiment, that you have to mention. तुम्ही
कसा प्रयोग केला, कोणत्या कृती केल्या, कोणती माहिती संकलित केली, हे सर्व यामध्ये नमूद करणे गरजेचे आहे. त्यानंतर जर तुमच्या प्रकल्पामध्ये सर्वेक्षण केलं असेल तर त्या सर्वेक्षणाचं उद्देश, पद्धत, तुम्ही प्रश्नावली वापरली का, मुलाखत घेतली, कोणता नमुना गट निवडला, याची थोडक्यात माहिती. If you have included survey in your project, then you have to mention the objectives of the survey, the method, that is which tool you used, questionnaire or interview. What is your sample group, that you have to mention in your abstract. यानंतर आपल्याला आपल्या सारांशामध्ये नमूद करायचे आहेत निरीक्षण. तुम्ही जे प्रयोग केले, ज्या मुलाखती घेतल्या, त्या सर्वांची निरीक्षण इथे थोडक्यात नमूद करायची आहेत. You have to mention the observations about your experiment, about your survey in short. मिळालेल्या माहितीचं तुम्ही विश्लेषण करायचं आहे. तुम्ही वर्गीकरण करू शकता, त्याच्यामधला एखादा पॅटर्न ओळखू शकता. After observations, you have to analyze the data. You can classify it. You can identify the pattern from the information. त्यानंतर या संपूर्ण प्रयोगाच्या निरीक्षणातून, विश्लेषणातून तुम्हाला काय रिझल्ट मिळाला? What is your conclusion that you have to mention in short. यानंतर या समस्येसाठी तुम्ही कोणते उपाय सुचवले किंवा या समस्येसाठी तुम्ही कोणती उपाययोजना करणार आहात याची थोडक्यात माहिती तुम्ही इथे द्यायची आहे. You have to mention the solutions for your problem as well as you can mention the future plan to solve the problem. यानंतर acknowledgement. ज्यांनी तुम्हाला मदत केली त्यांची थोडक्यात तुम्ही आभार मानायचे आहेत. You have to acknowledge the people that guided you. आणि सगळ्यात शेवटी रेफरन्सेस, कोणते संदर्भ तुम्ही वापरले त्याचं थोडक्यात तुम्ही नमूद करायचे आहे. Then you have to mention the references of your project. सारांश लिहिताना कोणती काळजी घ्यायची ते पाहूया. पॉइंट्स टू कीप इन माइंड while writing the summary. सारांशाची भाषा साधी व स्पष्ट असावी, खूप अलंकारिक नसावी. लँग्वेज शुड बी सिंपल अँड क्लिअर. जर शब्दमर्यादा दिली असेल तर ती काटेकोरपणे पाळावी. इफ वर्ड लिमिट इज गिवन then you have to follow it strictly. PDF फाईल अपलोड करताना फाईल साईज पाहून घ्यावी. While uploading the file, we have to check the file size. सारांश हस्तलिखित नसला तरी चालेल. Abstract may not be handwritten. परंतु प्रकल्प निवडला गेला तर मात्र प्रकल्पाचे लेखन हस्तलिखित स्वरूपात आवश्यक आहे. But if your project is selected, then project should be handwritten. आता महत्त्वाचा मुद्दा, सारांश केव्हा लिहायचा? When to write summary. जेव्हा आपला प्रकल्प अर्ध्यापेक्षा अधिक पूर्ण झाला असेल तर तोपर्यंत केलेले प्रयोग, सर्वे, त्याची निरीक्षण इत्यादी माहिती संकलित करून आपल्या सारांशामध्ये लिहायची आहे. When your project is completed up to 50 to 60%, 70%, then you can include the experiment, the survey and observations in abstract. त्यानंतर आपल्याला त्या abstract मध्ये पुढील कार्य आणि अपेक्षित माहिती, म्हणजे जे नियोजित कार्य बाकी आहे त्यातून कोणती माहिती मिळेल, कोणता निष्कर्ष येण्याची शक्यता आहे ते लिहून सारांश पूर्ण करायचा आहे. Then in your abstract, what is your future work and what are the expected outcomes that you have to mention and complete your abstract. तुमचा सारांश केवळ सैद्धांतिक असेल, थेरॉटिकल असेल तर तो आपल्या क्रायटेरियामध्ये कमी पडेल.
If your abstract is only theoretical, not included any experimental evidences, then it may fail in our criteria. मराठी माध्यमातील किंवा वर्नाक्युलर मीडियम मधील शाळांसाठी सारांश मराठी आणि इंग्रजी किंवा तुमची जी भाषा आहे या दोन्ही भाषेत सादर करणे गरजेचे आहे. If you are from vernacular medium, then you have to mention the abstract in your language as well as in English also. Thanks and best of luck for your project. Thank you once again.